आज तुम्हाला थोडीशी मी DigiOne ॲप्लिकेशनमधल्या नवीन फीचरबद्दल माहिती देणार आहे. जे फीचर एवढं यूजफुल आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा डेलीचा जो सेल आहे, रुटीन आहे ते व्यवस्थित चालवू शकताय किंवा जी तुम्ही आपल्या ज्या गोडाऊनमधली स्टॉक आहे तर त्याच्या थ्रू तुम्ही कस्टमरला स्पीच करू शकता की तुमच्याकडे काय इन्व्हेंटरी आहे बॅकएंडला पडलेली, तर त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही कस्टमरला स्पीच करू शकता आणि सेल करू शकता. ओके, तर तो आपण जाणून घेऊया. DigiOne स्टार ॲप्लिकेशन जो आपल्याला कंपनीने दिलेला आहे त्याच्यामध्येच हा एक फीचर आहे, नवीन ॲड झालेला आहे. बेस्ट फीचर आहे. इन्व्हेंटरी टर्न म्हणून हा फीचरचं नाव आहे, जो की सगळ्यांना दिसतो. प्रमोटरला पण दिसणार, ब्रँड प्रमोटरला, ब्रांच मॅनेजरला पण दिसणार आणि स्टाफला पण दिसणार. ज्या ज्या कॅटेगरीचा स्टाफ जो मॅपिंग आहे त्या कॅटेगरीचं त्याला सगळं इन्व्हेंटरी आहे ती मॅपिंग दिसणार. पर्टिक्युलर कुठल्या कंपनीचे जे ब्रँड प्रमोटर आहेत त्यांना प्रत्येक त्या ब्रँडचं जे आहे ते इन्व्हेंटरी दिसणार. आणि ब्रँच मॅनेजरला ऑल ओव्हर ज्याची इन्व्हेंटरी आहे स्टोअरची किंवा आपल्या कंपनीची ती इन्व्हेंटरी याच्यामध्ये दिसणार. तर जाणून घेऊया आपण इन्व्हेंटरी टर्न. मी तुम्हाला थोडं याच्यामध्ये स्पीच करतो. तर ते ओपन केल्यानंतर असं काहीतरी याच्यामध्ये एक तुम्हाला पाहायला भेटेल की ज्याच्यामध्ये आयटम कोड दिलेले आहेत. इथे आयटम कोड येणार, त्याच्या थ्रू तुम्हाला इथे ब्रँड येणार, कोणत्या ब्रँडचा आहे. इथे ब्रँच कोड येणार तुम्हाला. आता हे माझं स्टोअरचं तुम्हाला इथे दिसते, अलिबाग स्टोअरचं आहे. याच्यामध्ये कॅटेगरी काय आहे, या आयटमची कॅटेगरी काय आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि इथे तुम्हाला फिल्टरेशन ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत. हे तुम्ही फिल्टरेशन करून जर मला आता इथे फक्त AC एअर, तर हे तुम्ही असेंडिंग अँड डिसेंडिंग करून सुद्धा पाहू शकताय. त्याची मुवमेंट टाईप काय आहे ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. ते सेलिंग प्राईज आहे प्रत्येक प्रोडक्टची, बेस्ट प्राईज येते. आता इथे बेस्ट आहे की आरोल तुम्हाला सुद्धा दिसतो की तुमच्याकडे तो पर्टिक्युलर आयटम स्टोअरला आरोलमध्ये मॅपिंग आहे नाही आहे, आरोलमध्ये त्याची किती क्वांटिटी आहे ते तुम्ही इथे पाहू शकता की आरोलमध्ये तुम्हाला ते किती मॅपिंग आहे. ओके, त्याच्या पुढे जाऊया आपण. हे क्वांटिटी आहे की तुमच्या स्टोअरमध्ये किती क्वांटिटी आहे इथे अवेलेबल आहे, प्रेझेंट आहे, त्याच्या अगेन्स्ट तुमचा आरोल सेट आहे. ओके, इथे जर इन्व्हेंटरी 0 आहे आणि इथे आरोल 1 आहे, याचा अर्थ तुम्हाला स्टॉक आहे तो स्टोअरमध्ये येणार आहे. तुमच्याकडे क्वांटिटी 1 आहे, 0 आहे, याचा अर्थ तुम्ही जर इकडचा स्टॉक क्लिअर केल्यानंतर तुम्हाला तो आरोलमध्ये रिप्लेनिश्ड होणार नाही आहे. तर ह्याच्या पुढे आपण बघतोय, ह्याच्या पुढे दिलं आहे CW स्टॉक. CW स्टॉक म्हणजे तुम्ही आपल्या ज्या गोडाऊनमध्ये जो काही स्टॉक आहे हा सुद्धा पाहू शकताय की त्या आयटम कोड अगेन्स्ट गोडाऊनमध्ये आता इथे 72 क्वांटिटी दिसते. तर 72 क्वांटिटी तुमची गोडाऊनमध्ये याची अवेलेबल आहे. तर तुम्ही हे पाहून सुद्धा कस्टमरला डेमो देताना इझिली कन्वर्ट करू शकता, डायवर्ट करू शकता कस्टमरला, जेणेकरून तुम्हाला स्टॉक अवेलेबिलिटी जी आहे ती इझिली होऊन जाते, तुम्हाला त्याच्यामध्ये कोणताही व्यत्यय येत नाही. याच्या पुढे आपण जातोय. तर इथे CM सेल्स दिलेला आहे. CM सेल्स म्हणजे करंट मंथ सेल. ह्या आयटम कोड अगेन्स्ट तुम्ही करंट महिन्यात किती सेल केला आहे, रनिंग महिन्यात. जसं की आता हा चालू आहे डिसेंबर, तर डिसेंबर महिन्यामध्ये ह्या क्वांटिटीचा आपल्याला किती सेल झालेला आहे हे इथे दिसणार आहे. त्याच्या पुढे अजून गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसतो सेल दिसतो, 2 महिन्याचा शेवटचा सेल आहे तो पण दिसतोय तुम्हाला. आता जसं की मी इथे करंट महिन्यामध्ये 2 पीस विकलेले आहेत, तर लास्ट 2 महिन्यामध्ये मी त्याचे 8 पीस विकलेले आहेत, म्हणजे टोटल हे झाले 10 सेल झालेले आहेत. आता इथे अजून एक तुम्हाला कंपनीने ॲडव्हान्स फीचर ॲड केलेला आहे. जर तुम्ही जे टोटल सेलवरती बघताय, इथे असेंडिंग किंवा डिसेंडिंग करताय तुम्ही. ओके, तर इथे असेंडिंग डिसेंडिंग केल्यानंतर जे तुम्हाला एकतर तुम्ही हायजेस्ट सेलसुद्धा बघू शकताय वर आणून किंवा तुम्ही लोवेस्ट सेलसुद्धा बघू शकता. तर ह्याच्यामध्ये जेवढे 0 दिलेले आहेत टोटल लास्ट 3 मंथमध्ये जे माझ्याकडे जेवढे 0 सेल झालेले आहेत ते इथे सगळे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये बरेचसे आयटम कोड आहेत, तुम्ही इथे पाहू शकताय. आता हे जर आपल्याकडे 0 असतील याचा अर्थ आपण लास्ट 3 महिन्यामध्ये एकही पीस विकलेला नाही आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट तुमच्या इन्व्हेंटरीवर पडू शकतो. तो तुमच्या इन्व्हेंटरीमधून हटू शकतो आणि भविष्यात तुम्हाला तो पीस जो आहे तो डिस्प्लेमध्ये किंवा स्टोअरमध्ये येणार नाही. तुम्ही त्या प्रोडक्ट रिलेटेड भविष्यात जर कुठला कस्टमर येतो तर तुम्ही लॉस करू शकताय. म्हणून आपल्याला इथे कमीत कमी लास्ट 3 मंथमध्ये ॲटलिस्ट 1 क्वांटिटी तरी त्या प्रोडक्टची सेल करायची आहे, जेणेकरून तो प्रोडक्ट आहे जो आपल्या इन्व्हेंटरीमध्ये आउट होत राहील याच्यामध्ये आणि तो आपल्याला डिस्प्लेमध्ये येत राहील. ओके, थँक्यू.